लोखंडी रॉडने वार करत तरुणाचा भर रस्त्यात खून केल्याची घटना समोर आली आहे। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। आपण बघू शकतोय सीसीटीव्ही फुटेज कशा पद्धतीने या तरुणावर हल्ला करत त्याचा खून करण्यात आलाय। जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। जमिनीच्या वादातून तिघांनी एका व्यक्तीवर लोखंडी रॉडने सपासप वार केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे। सिन्नर फाटा येथे ही घटना घडली। यामध्ये प्रमोद वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। आताच आपण बघितलं या फुटेजमध्ये किती निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रमोद वाघ हा नाशिक पुणे महामार्गाच्या सर्व्हिस रोडने दुचाकीवर सिन्नर फाट्याकडे जात होता। संशयित योगेश पगारे आणि त्याच्या मित्रांनी वाघ याला अडवले। एक जण त्याच्याशी रस्त्यावर बोलत असताना दुसऱ्याने शेजारील पंक्चरच्या दुकानातून लोखंडी रॉड उचलला आणि वाघ यांच्यावर सपासप वार केले। या घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। आपण बघू शकता किती अत्यंत अमानुषपणे हा हल्ला करण्यात आलाय। नागरिकांनी तात्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। पाळत ठेवून हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे, मात्र घटनेतील संशयित अद्याप फरार असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।